आणि आज महाराष्ट्राचं कुलदैवत पांडुरंग परमात्मा ज्यांचं वास्तव्य पंढरपूर या क्षेत्री असून विश्वाचं चलन वलन घडणारे आणि सर्वांचं अधिष्ठान असणारे भगवान पांडुरंग परमात्मा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर या पंढरपूर क्षेत्रामध्ये ज्या साधू संतांचं हे माहेर घर आहे. अनेक साधू संत महाराष्ट्रामध्ये अनेक कुळमध्ये अनेक गोत्रामध्ये या ठिकाणी अवताराला आले आणि त्याच पद्धतीनं साधू संतांनी जात गोत कुळशळ मात्र भजिता त्वरित भावनायुक्त अशा या भावनेनं परमार्थाची वाढ केली आणि या सामान्य जीवाचं कल्याण होण्यासाठी भगवत नाम चिंतन घडावं म्हणून अनेक जाती कुळामध्ये अवतार घेतला. असाच या सुतारे या विश्वकर्मा परिवारामध्ये ज्या महात्म्यांनी अवतार घेतला असे संत जोडोजी मोळोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा या मासामध्ये या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि हे उपेक्षित संत जे अनेक धर्मामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. लौकिकाला आलेली खूप संत मंडळी कमी आहे, पण संताचं एक लक्षण आहे, चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशेपण मिरवी आवडीने. संत हे लोकांमध्ये असतात पण लोकांसारखे दिसत नाहीत, म्हणून चातुर्य लपून जीवनामधला एक वेगळा आनंद घेऊन समाजाला एक वेगळी दिशा दाखवून संत जोडोजी मोळोजी महाराजांनी आपलं जीवन पूर्ण भगवत सेवेसाठी घातलं. आणि जे पांडुरंग परमात्म्याच्या आपण मंदिरात जातो आणि जात असताना उजव्या बाजूलाच गाभाऱ्यातून दर्शनाला जात असताना त्या ठिकाणी मोठा भव्य दिव्य असा लाकडी मंडप आहे, ते या जुळ्या बंधूने केलेला आहे. खूप चांगलं चरित्र आहे त्या महात्म्यांचं. आपल्या जीवनाची पूर्णस्व आहुती फक्त भगवत नाम चिंतनासाठी आणि सेवेसाठी दिलेली आहे. अशा संत जोडोजी मोळोजी महाराजांची सेवा घडावी असा मानस या विश्वकर्मीय परिवाराचा असल्यामुळे एक विश्वकर्माचं आमचं अधिष्ठान कुलदैवत आणि त्या कुलदैवतेच्या कृपा प्रसादामुळं आमच्या कुळामध्ये हे साधू संत अवताराला आले, म्हणजे आमच्या साधू संतांचं गुणगान आम्हाला करता यावं म्हणून हा एक मानस सर्व विश्वकर्मीयांना घडावा या निमित्तानं हा सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. औचित्य त्यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचा हा मास महाराष्ट्रभर या ठिकाणी केला जातो. लातूर जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित असतो त्यांच्या मूळ गावी, आणि आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व विश्वकर्मीय बांधवांच्या माध्यमातून सर्वांचं खूप चांगलं अथक परिश्रमानं सहकार्य आहे. माझे सर्व सहकारी आहेत, समाज बांधव आहेत, आमच्या समाजामधील सर्व नेते मंडळी आहे, कार्यकर्ते मंडळी आहे, आणि विशेषतः हा समाजच गुणी मंडळी आहे. त्याचं नावच विश्वकर्मा आहे. कर्मा या शब्दाचा अर्थ जे जगाला कर्म शिकवतात त्याला विश्वकर्मा म्हणतात. म्हणून जगामध्ये ज्यानं दिलेलं आहे दान, जगच घडवलं. नवे नवे भगवंताच्या धनुष्यापासून शिवधनुष्यापासून ते प्रत्येक वज्रापासून, म्हणजे इंद्राचं वज्र असो, खड्गा असो, का भगवान शिवांचा या ठिकाणामध्ये त्रिशूळ असो, प्रत्येक वस्तू विश्वकर्मानं निर्माण केलेली आहे. म्हणजे जगाची निर्मिती ज्याच्या हातामध्ये त्याला विश्वकर्मा म्हणतात. आणि या कुळामध्ये संत जोडोजी मोळोजी महाराज जन्माला आले, अवताराला आले. खूप चांगलं जीवनचर्या जगून ज्याने या धनाला, तनाला, शरीराला कशालाही किंमत न देता भगवत नाम चिंतनासाठी आपला अविरत जीवन चंद्रभागेच्या तीरावर आणि भगवंताच्या या सहवासामध्ये घातलं आणि खूप चांगलं या ठिकाणी कार्य केलं. म्हणून संत हरिभजनी ढवळलेले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा, म्हणून या ठिकाणी आमचे या ठिकाणी हरिभक्तपरायण बालाजी महाराज आहेत, श्रीकंठवार गुरुजी, सर्व आमचे समाज बांधव आहेत या ठिकाणी. बालाजी महाराज आणि ज्यांचं कीर्तन आहे आज तेही या ठिकाणी आलेले आहेत. सर्व समाजातर्फे मी सर्व समाजांना एक सांगू इच्छितो किंवा विनंती करतो, हात जोडून लागून या पाया विनंतो तुम्हाला, करटाळी बोला मुक्ती नाम. आपल्या साधूला विसरू नका, जीवन आपलं पुन्हा मिळणार नाही. हे जीवन खूप चांगलं आहे. म्हणून संतांचे उपकार नाही वर्णावया पार, संतांचे उपकार वर्णन करता येत नाहीत. त्यांचं जीवन आपल्यासाठी त्यांनी व्यतीत घातलं, म्हणून आपण त्यांची वर्षातून एकदा आठवण करावी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं कार्य करण्याचा प्रयत्न करावा, असं मी समाज बांधवांना विनंती करतो. त्यांनी जीवनामध्ये निष्काम भावानं सेवा केली, म्हणून आज अख्ख्या पांडुरंग परमात्म्याला ज्यांनी छत्र दिलंय, देवाला छत्र देणारा समाज आहे. ज्ञानेश्वर महाराजाला घडवणारे भोजलिंग काका आहेत. ज्ञान समाजामध्ये दान करणारी खूप मंडळी आहे, पण ज्ञान जोपासणारे आमचे भोजलिंग काका आहेत. पण ज्ञान जोपासणं खूप अवघड आहे. म्हणून असे ज्या कुळामध्ये संत जन्माला आलेले, अशा कुळामध्ये आपण आलेलो, या कुळाचा कुठंतरी उद्धार व्हावा म्हणून हा एक मानस ठेवून हा एक छोटा खानी कार्यक्रम ठेवलेला आहे. आमचे या ठिकाणी बंधू, आमचे प्रगती चॅनलचे आमचे सूर्यवंशीजी, आमचे मित्र या ठिकाणी आलेले, त्यांनाही धन्यवाद. प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात.
त्यांच्याही चॅनल तर्फे आमचा हा प्रसार व्हावा, आमचा नको आमच्या संतांचा व्हावा हा मानस आहे. आणि हे कार्यक्रम वृद्धंगत हो आणि साधू संतांची सेवा घडो. माझ्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद देतो. मन लावून सेवा करतात अशीच विश्वकर्मा भगवंताची, भोजलिंग काकाची आणि आपल्या कुळांची आणि जवळजी महाराजांची सेवा घडो असं मी या ठिकाणी आज जवळजी महाराजांच्या चरणावर प्रार्थना करतो आणि थांबतो. कुंडली जय हरी.